नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील, इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटर आणि आयुर्वेदिक डॉक्टर. मी एक महत्त्वाच्या आजाराविषयी आज आपल्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे आणि तो आजार म्हणजे डिमेन्शिया. काय असतो हा डिमेन्शिया? डिमेन्शियामध्ये आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी होत राहते, आपली विचार करण्याची क्षमता कमी होते आणि दैनंदिन कामं करण्याची ताकदही आपली हळूहळू कमी होत जाते. हे फक्त वय वाढल्यामुळेच होतं असं नाही, तर हे कुठल्याही वयामध्ये होऊ शकतं. पण जनरली 40शी नंतर 50शी नंतर अनेक प्रकारचे हे डिमेन्शियासारखे आजार आपल्याला होत राहतात. आणि जनरली हे वय वाढल्यानंतर म्हणजे 60, 65, 70 नंतर तर हे आजार प्रकर्षाने आपल्याला दिसत आहेत. तर मेंदूच्या कार्यावरती याचा परिणाम होतो. सुरुवातीची जी लक्षणं असतात ना, ही अगदी छोटी लक्षणं असतात, जी आपल्याला समजून येत नाही. आपण लहान-सहान गोष्टी विसरतो. उदाहरणार्थ आपण चावी कुठे ठेवली ते विसरतो. आपला चष्मा कुठे आहे ते विसरतो. कधी-कधी आपला चष्मा डोक्यावरती असतो आणि आपण चष्मा शोधत राहतो. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की होतंय, ठीक आहे. वयानुसार थोडंसं जरा स्मरणशक्ती कमी होते किंवा वयानुसार आपल्याला काही भान कमी होते, असं वाटत राहतं. पण याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. हा दुर्लक्षित केला जाणारा आजार नाही. नंतर मग हा आजार आपल्याला खूप त्रास देऊ शकतो. नंतरच्या स्टेजमध्ये नंतरच्या स्टेजमध्ये आपल्याला योग्य शब्द आठवत नाहीत. आपल्या जवळचे नातेवाईकांचे शब्द आपल्याला आठवत नाहीत. अरे, कधी-कधी आपल्याला असं होतं की माझा तो जो नातेवाईक होता, कालच तो मला भेटला. काय असेल बरं त्याचं नाव? हो. आणि मग खूप वेळानंतर आपण जर समजा आपल्या मेंदूला ताण दिला, तर मग आपल्याला समजतं, की अरे, त्या व्यक्तीचं नाव हे होतं. ओके. आणि कधी-कधी काय असतं, की बोलताना आपल्याला योग्य शब्द आठवत नाहीत. नवीन माहिती लक्षात ठेवायला कठीण जातं. आपण भरपूर वाचायचा प्रयत्न करतो. लहानपणी कसं असतं, कॉलेजमध्ये असताना आपण बरेचसे श्लोक, अभंग किंवा मोठे-मोठे आर्टिकल्स आपण तोंडपाठ करून ठेवतो. पण नंतर मग आपल्याला ते जरा कठीण जातं. स्वभावामध्ये थोडासा बदल जाणवतो आणि थोडा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. जो मधला टप्पा आहे म्हणजे त्याची नेक्स्ट स्टेज आहे, त्याच्यामध्ये पैशांचे व्यवहार आठवत नाहीत. मी आपण कोणाला पैसे दिले असतील तर ते आठवत नाहीत. कधी-कधी आपण पैसे द्यायचे असतात मुलाला, पण तो पाठवून देतो आपण भलतीकडेच. तर तो पण एक मोठा प्रॉब्लेम असू शकतो. जेवण बनवायचं असेल तर आपण आज काय जेवण बनवायचं? आपण जेवण केलं का? किती वाजता जेवण केलं? ह्याही गोष्टी हळूहळू लक्षात राहत नाहीत. औषधी वेळेवर घेणं आपल्याला जमत नाही. अशा अनेक अडचणी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. रुग्ण वारंवार एकच प्रश्न विचारत राहतात. मग मी औषध सकाळी घेऊ का? मग हे औषध मी दुपारी जेवल्यानंतर घेऊ का? मग दुपारी जेवल्यानंतर किती वाजता घेऊ? म्हणजे दुपारी पण घेऊ का नक्की? की मग जेवणाच्या अगोदर घेऊ? असे वारंवार प्रश्न तो रुग्ण विचारत राहतो. रात्री बऱ्याच वेळेला जाग येऊन हे लोकं घराबाहेर जाण्याची पण शक्यता असते. कधी-कधी रस्ताही चुकतात. कुठल्या आपण समजा फिरायला आलेलो आहोत, तर आपण आपल्या घरचा रस्ता विसरून जातो. कधी-कधी आपल्या घरची ॲड्रेस आपल्या लक्षात राहत नाही. तर ही सगळी जी लक्षणं असतात, ही डिमेन्शियाची लक्षणं असतात आणि ह्या स्टेजमध्ये तर कोणीतरी सोबत असणं फार गरजेचं असतं. अशा वृद्ध लोकांना, सीनियर सिटिझन्स लोकांना एकट्यानं घराबाहेर सोडू नये. त्याच्यानंतरचा जो गंभीर टप्पा असतो, तो म्हणजे कम्युनिकेशनच बंद होऊन जातं. संवाद साधणं कठीण होतं. जवळच्या व्यक्तींनाही ओळखता येत नाही, की नेमकं चाललं काय? बऱ्याच लोकांना असं वाटतं, की बाबा मुद्दाम करतायत. बाबा मुद्दाम असं काहीतरी कन्फ्युजन तयार होतंय त्यांच्या मनामध्ये. पण नाही, हा त्यांच्या मेंदूचा आजार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. चालणं फिरणं कठीण होतं आणि शेवटी पेशंटला बिछाण्यावर जावं लागतं. याच्यासाठी अशी जर काही लक्षणं असतील, तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टर्सना किंवा सायकॅट्रिस्ट असतात, न्यूरोलॉजिस्ट असतात, मेंदूरोग तज्ञ डॉक्टर असतात, यांच्याशी आपण संपर्क करायला पाहिजे. काही महत्त्वाच्या रक्त चाचण्या असतात, त्याच्यामध्ये डायबिटीज आहे, कोलेस्टेरॉल आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहेत, काही मेंदूसंबंधित काही चाचण्या असतील, CT स्कॅन असेल, MRI असेल, अशा चाचण्यांचीही बऱ्याच वेळेला गरज पडते. घरगुती उपचार आपल्याला काय करता येतील? संतुलित आहार आपण घेऊ शकतो. फळं भरपूर घ्या. भाजीपाला ज्या आपल्या ग्रीन व्हेजिटेबल्स असतात, भाज्या नियमित घ्यायला पाहिजे. ड्रायफ्रुट्स घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्रिय राहणं गरजेचं आहे. हलका-फुलका व्यायाम 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट जर आपण सतत व्यायाम करत राहिलो, योगाभ्यास करत राहिलो, प्राणायाम करत राहिलो, आपलं डायबिटीज कंट्रोलला ठेवलं, कोलेस्टेरॉल नियंत्रणामध्ये ठेवलं,
आणि जी काही व्यसनं असतील, दारू, सिगारेट, तंबाखू वगैरे, ही व्यसनं तर ताबडतोब टाळायलाच पाहिजे, बंदच करायला पाहिजे. आणि आपण काहीतरी छंद जोपासायला पाहिजे. उदाहरणार्थ बॅडमिंटन खेळणे, टेबल टेनिस खेळणे, घरगुती काही गेम्स असतात ते खेळणे. ओके. गाणी म्हणणे, गाणी आठवणे, काहीतरी वेगवेगळ्या काहीतरी कृती करून आपण आपला मेंदू सक्रिय ठेवायला पाहिजे आणि आपलं शरीरही सक्रिय ठेवायला पाहिजे. नातेवाईकांवरही हा फार मोठा ताण असतो. मानसिक ताण नातेवाईकांनाही येत राहतो. त्यांनाही विश्रांतीची गरज असते, समुपदेशनाची गरज असते. याच्यामध्ये कसं असतं की पेशंटला खरंच आजार आहे का, तो आजार कुठल्या स्टेजवरती आहे, याच्यासाठी समुपदेशनाची खूप जास्त गरज असते. तर आपल्या जवळपास जे काही काउन्सिलर्स असतात त्यांचीही मदत घेऊन आपण आपल्या या मानसिक आजारावरती नक्कीच विजय मिळवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. ही माहिती आपल्याला जर आवडली असेल, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या नातेवाईकांनाही पाठवा आणि ह्या डिमेन्शिया आजारावरती आपण सगळेजण मिळून मात करूया. धन्यवाद.